आवाज तर हैसूनच ये होतो. अगो पण हातून कसो आवाज येतो लो आता पैंजण पण घालणार नाही. हा मग हे जर कोणी दिली असती तर वैत काय चाललंय तुमचं? अभि भाऊ वाचता वाचता केली ना. पांडू, अभिदा, तुला पैंजणांचा आवाज आला होता का? आवाज तर आला होता पण भास असेल कदाचित माझा. अगं पण ताच वाटता. एकदम सगळ्यांका भास कसो होय. एकदम सगळ्यांचे कान वाजतले. थांबा, मी काय तर खरा खोटा बघते. बाजूक रमस सरिता माका वाटता हेचाच काहीतरी चाललेला असा. समजलंस ना, हेकाच काहीतरी जादू तोंड करूचो असा. अहो खैसून खै जातस. झाला ना तेवढा भास झाला. अगे आम्ही पण कंटाळलो, पण तुझ्या या सुनेचा काय ना काय चालूच असा. चाळेकत असं ती चाळेकत. कळात आता कसली चाळ एगत असता ती. अगो पण चावी देवासमोर ठेवलेलंस ना. नाईलाज झालो ना. मग काय देवासमोर नाक घासलोय आणि घेतलोय. येवा गेला खया. अगो पण आवाज तर हैसूनच येतो. सगळ्यांनीच ऐकले नी. होय तर. हे बघा इथे बसले. या बघा, आमका बघून सासूतपणाचं आव किती अंत. गो चलून दाखव बघूया, चलून दाखव. पंचणाचा आवाज कसो ये होतो. तूच चलत होतस ना. पैंजण मी असा नाही ऐकूचा. थांबा, नाही असं पैंजण. अगो पण आवाज हैसूनच इलेलो. सगळ्यांनीच ऐकलेलो. झाला काय खरं तर झाला ना. चला निघूया. चला अभिदा, कावेरी काकीला घेऊन खाली जाऊया. तोंड बंद करा. ते का शिक्षा दिलेली आहे ना ती ते का भोगू दे. चालायस ना. अभिराम भाऊजी, गुलाब लावचा येतास ना. चल ये. अभि, असे काय बघतास. तुला काहीच माहित नाही. काय तर स्पष्ट बोला. मग आता स्पष्टच बोलतोय. तुझ्या हव्याचा पाय आपल्या संसाराचा वाटोळा झाला आणि आता माझ्या भावाच्या संसाराचा वाटोळा करून बघतस. काय बोलतास तर कळता तुमका. शुद्धीत असास ना. शूत्र आता युग लागली हा माका. आधी कावेरीक सोड. लय भावजयचं पुळको येता ना. रंडा सोसवत नाही काय त्याचा. सरिता तोंड बंद कर आणि सांगताय ते कर. नाही केलंय तर. अगो आपल्या पोरासारखा हा पूर्वासारखा आता. त्याचं बघितलंस ना काय झालं आता. मग हे का किती त्रास. माझ्या पोराची तुलना त्याच्या वांगडा नाही करायची. त्याचं घो कसोय असलो ना तरी संसार केला ना तिने. ह्याच्यासारखा नाही दुसऱ्याचा हात धरला. आणि काय हो, आज बरी पूर्वाची आठवण इली. पैशासाठी लगीन लावून दिलास तेव्हा काय नाही वाटला. सरिता कित्या आता कित्या झोमला. दारियेसाठी पैसा होतो ना. पैसो तुका पण होय होतो. पण पैशासाठी पोरीचं सौदा नाही केलंय मी. सरिता खायला
मी त्या कावेरीक सोडूचही नाही. या घरात जागा होई होती ना, दाखवताय जागा. ओ, 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 काय होता? अरे, अभिराम भाऊजी, अरे, ओ, ओ, काय करतास? ओ, उठा. अरे, अभिराम भाऊजी, अम्मा, अभि, इंदाई, काय झालं? दत्ताटा, कुणी सांग. दत्ताटा, दारुगड, दारुगड. काय होता? आय बघा कसे करतात ते. अभिरामा जा डॉक्टरांका फोन कर. दत्ता, रे दत्ता, काय झाला रे असा? काय होणारा, सगळा त्याचा पाय होता या घरात. आई अगं असं का बोलतीयस? अगो बापूस सर आडवं पडलो तरी तू त्याचीच बाजू घेत. वाये नुसती बोलत होता हो. बोलता बोलता जरासा आवाज चढलो आणि हा असा होऊन बसला. ओके, कोण जबाबदार असा? कोणाच्या तरी पापाचाच परिणाम असा राव आहे. गप गप गप. वहिनी, अभिरामा काय बोलले डॉक्टर? अगं डॉक्टरला फोनच नाही लागला. आपण दादांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया. हा, ॲम्ब्युलन्सला मी फोन केलाय, ॲम्ब्युलन्स येत असेल. बरं बरं. ओ उठा ना. हो, असे काय करतात? हो रे दत्ता, हो, डोळे उघडा. हो दत्ता, अभिभाऊ या बघा काय हिला माई निळा निळा पेटता. या बघा अभिभाऊ, या बघा काय हिला आता. आरती घेऊन जावा. हळवा हळवा तर पडतले हळवा. अभिभाऊ. पांडू हो, पांडू हो. थांब थांब थांब. वहिनी तू थांब, मी आणि पूर्वा जातो पुढे. अहो, याड लागला अभिराम भाऊजी. माझ्या गोवा कसाच पाठव, मी पण येतो ना. अभिरामा, अरे ते का घेऊन जा. ओगी जीवाक घोर लागतलो त्याच्या. बरं चल पटकन, चल लवकर. अभिरामा, रे अभिरामा, काय ग? अभिरामा, त्यांका वाईस थांबूक सांग रे. बरोबर. देवाचो अंगार लावचा. जरा 2 मिनिटं थांबा, जरा 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं. ऐक, थांबा रे बाबा, वाईस थांबा. दत्ता, रे बाबा लवकर बरं होऊन घराकडे ये रे बाबा. आई ठीक आहे. आई चल 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 तू चल, आत चल चल पूर्वा. लवकर बरं हो रे बाबा. अभिरामा, काळजी घे रे बाबा, त्याची काळजी. घरातली येडापिडा बाहेर जाऊन दे रे बाबा. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे रे बाबा. सगळ्यांचा भला कर रे बाबा, भला कर सगळ्यांचा. अभिरामा, कसो हा दत्ता? बरो हा ना? अरे दवाखान्यातून सोडल्याने नाही ते का? सांगतो मी, तू बस आधी. बस इथे ये, बस. काय झालं रे? बस इथे. हे बघ, शांतपणे ऐक. दादाच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत. के बाय? घाबरू नको, छोटस ऑपरेशन करावं लागणार आहे. 2-3 दिवसात दादा घरी पण येईल. लय पैसे लागतात ना? पैसे तर लागणारच नाही. पैसे नाही दिले तर ऑपरेशन पण नाही करणार. 2-3 लाख रुपये लागतील. पण आता एवढे पैसे अचानक नाही, म्हणजे ते नाही काय कमवून पण नाही ठेवले अंद्रे. तर बिचारा आता सरिता काय करीत? मी आहे ना.
हा बोल. हॅलो सुशल्या, सरिता बोलतोय. सरिता, या काम होतं अगं तुझ्याकडे. काय काम होतं? माझ्या गोवा बरा नाही अगो, इस्पितळात नेलेला असा. एवढी दारू प्यायल्यावर यापेक्षा वेगळं काय होणार होतं? उपचार करूचे असत त्यांच्यावर. पैशाची गरज होती गो. पैसे? देशी ना पैसे. हॅलो हॅलो सुशल्या, हॅलो. सुशल्या अगो ऐकतेस ना? हॅलो. या सगळ्या नायकांना असंच रडताना बघायचंय मला. परमेश्वरा, माझ्या दत्ता घराकडे सुखरूप परत आण रे बाबा. आई, काळजी नको करू. हे बघ, दत्ता कसाही वागला, काही केलं ना त्याने, तरी तुझा आशीर्वाद आहे ना त्याच्या मागे. होय, काही नाही होणार त्याला. अभिराम भाऊजी, एवढेच पैसे असत माझ्याकडे, काहीतरी करा. मी हळूहळू करून ना तुमचे सगळे पैसे फेडीन. वही तर 4 घरात धुनी भांडी पण करीन आणि आपल्या घरातली सगळी कामं करेन मी अभिराम भाऊजी. पण तेवढा पैशाचा. ते पैसे ठेव आधी जाऊन. वर्क केलं सगळं तुम्हाला. ज्या दत्तादाराने माझ्या शिक्षणासाठी या घराची जबाबदारी घेतली, त्याच्यासाठी एवढी साधी गोष्ट नाही करू शकत मी. ते पैसे ठेवून दे आणि पैशाची काळजी नको करू. दत्तादादा सुखरूप घरी येणार. अभिरामा, आई काय करतेस तू? अभिरामा, हे साखळी ठेव. अगं आई, अरे आता याची काय गरज आहे? दत्ताचा ऑपरेशन होऊ दे रे बाबा. काय चाललंय तुमचं? हे ठेव आधी. अरे मी दिलं असतंय दागिने, पण भक्तांनी एवढ्या श्रद्धेने दिले असत, कसे देऊ ना. तुझ्या दागिन्यांनी माझ्या दादाचं ऑपरेशन होणार नाहीये. बँकेतून पैसे काढावे लागणार आहेत मला. काढतो. काय आला? विचार बदललो? अभिरामा, अरे काय झाला? मी एवढे पैसे स्वतःच्या अकाउंटला नाही ठेवत ग. मग हे आता कावेरीचं आणि माझा जॉईंट अकाउंट आहे, एकत्र खातं. यात आम्ही सगळे पैसे ठेवतो. त्यातून काढावे लागतील. मग हे काढा ना. वहिनी, त्यासाठी तिची सही लागेल. अगे घ्या ना कायरीची सही. देवा, मी चुकीचा करूक सांगतोय.
तुझ्या पुढ्यात ठेवलेली चावी उचलूक सांगतय. नाही लाज असा रे. माझ्या घोवासाठी कायरीक बाहेर काढूचा हा. कावेरीक सही करूची बुद्धी दे रे बाबा. माझ्याकडनं जो काय चुका झाल्यात त्यो पदरात घे. माका माफी दी. झालंस बस चाडते मी. अभिराम भाऊजी, चावी घेऊन येईल. खैसर सही करूची आहे ना ती सांगा. मी बोलतय कायरी वांगडा. देवा, माझ्या घोवासाठी तुझ्या पुढे ठेवलेली ही चावी उचलले. माझ्या घोवाचा जीव वाचणं महत्वाचा. माका माफ कर. बायगो, लय अपमान केलंय ना तुझो. लय त्रास झालो असत ना तुका. पाया पडतोय गो, पाया पडतोय गो. अगो, माझ्यासाठी नको, पण माझ्या घोवाच्या जीवासाठी मदत करशी ना. त्यांका हॉस्पिटलात ठेवला निया. बरं नाही अगो. डॉक्टरांनी ऑपरेशन करूक सांगितलं निया. तेका पैसो लागतलो. तुझी सही हवी अभिराम भाऊजींका. माझ्या गोवाच्या जीवासाठी एवढा करशील ना गो. पाया पडतोय गो बाय. मी तुझ्या भीक मागतोय तुझ्या पुढे. घरासाठी करशील ना बाय. नाही म्हणू नको बाय. अभि, अभिराम भाऊजी, इलाच तुम्ही खय करूची असा सही. घे कर सही. माझी बाय ती कर गो. गे बाय गीतया. मी काय अवस्था करून घेतलंस गो पोरा. तुका मी खाऊ देतय. हा, वाटभर खा. बाय. आधी सही कर गो. काय काय रे अगो, काय रे अगो, काय रे, काय होता तुका. काय रे, डोळे उघड. अभिराम भाऊजी,